पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय शेतकऱ्यांच्या हक्काचं बुलेटिन अन्नदाता. रामदेव बाबांनी पतंजलीच्या माध्यमातून केलेल्या क्रांतीचं आपल्या सगळ्यांना कौतुक वाटतं. पण आज आपण आपल्या मातीतल्या रामदेव बाबांना भेटणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातल्या केम गावचे परमेश्वर तळेकर यांनी भाकड खिलार गायींपासून जी क्रांती घडवली आहे ती अनेकांना अचंबित करणारी आहे. देशी गायींचं संवर्धन आणि संगोपनाचा वसा त्यांनी घेतला. दूध न देणारी खिलार गाय शेतकऱ्यांसाठी बिनकामाची समजली जाते, पण याच बिनकामाच्या गायीपासून त्यांनी शेती आणि माणसांचं आरोग्य जपणाऱ्या साधन सामुग्रीची निर्मिती करत लाखो रुपयांचं अर्थशास्त्र साधलंय. या अवलियानं हे कसं सगळं जमवलं जाणून घेऊयात या खास रिपोर्ट मधून. देशी गाय, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातली खिलार गाय, ही ना मुबलक दूध देते ना मुबलक पैसे मिळवून देते. म्हणून गेल्या 4 दशकात देशी गाय शेतीच्या अर्थकारणात मागं पडली आहे. पण ही मांडणीच खोडून काढण्याचं काम सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या केमच्या परमेश्वर तळेकरांनी केली आहे. तळेकरांवर 25 वर्षातल्या रासायनिक आणि जैविक शेतीचं 5 लाख रुपयांचं कर्ज होतं. शेतकरी संघटनेत बराच काळ घालूनही ना हे कर्ज फिटत होतं ना जगण्याचा शाश्वत मार्ग सापडत होता. त्यासाठी त्यांनी थोडा मार्ग बदलण्याचा निश्चय केला. नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकरांच्या मार्गापासून 2014 साली सुरुवात झाली. 2014 मध्ये मी नैसर्गिक शेतीचं शिबिर प्रशिक्षण घेत असताना सुभाष पाळेकरांनी सुद्धा माझा छातीवरचा बिल्ला बघून मला प्रश्न केला होता की तुम्ही तुमच्या नेत्याला सांगा, तुमचा नेता बोलतो की भाकड गाई परवडत नाही, ते कसे परवडते सांगा. त्यावेळेस मला खरोखरच अभ्यास नव्हता. मी सुरुवातीचं प्रशिक्षण घेतलं होतं. मी त्यावेळेस त्यांना म्हणलं मी याचा अभ्यास करेन आणि नंतर उत्तर देईन. तर मी भाकड गाई विकत घेतल्या सुरुवातीला आणि तिच्या शेणगोमूत्रापासून काय करता येईल आपल्याला ह्याच्या मी विचारात सुरुवात केली. तर मी सुरुवातीला काय केलं, नैसर्गिक शेती करायला लागलो. गाईच्या शेणगोमूत्रापासून जीवामृतावर मी झेंडूचा प्लॉट घेतला, ऊसाचा प्लॉट घेतला, ज्वारीचा प्लॉट घेतला. असे सगळे पिकं मी शेणगोमूत्रापासून घ्यायला लागलो जीवामृतावर. पाळेकरांकडून नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण घेताना देशी गाय आर्थिक दृष्ट्या परवडणारी असल्याचं कृषी अर्थतज्ञांना दाखवून द्यायचं होतं. म्हणून त्यांनी 2015 साली राजीव दीक्षितांची जीवन पद्धती आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती यांचाही बेसिक अभ्यास केला. मला ऍसिडिटी म्हणजे भयंकर असा मला आजार झालेला होता की मी कॅन्सर पर्यंत पोहोचलेलो होतो. आणि मला राजीव दीक्षितांच्या व्याख्यानातून आणि आरोग्य मंत्र्याच्या पुस्तकातून प्रेरणा मिळाली आणि मी माझा पहिला सुरुवातीचा माझा ब्लड कॅन्सर नीट केला गाईच्या गोमूत्रापासून, भाकड गाईच्या गोमूत्रापासून. आणि हळूहळू मला आतून प्रेरणा मिळत गेली. आणि मग मला 2015 मध्ये सुहास पाटलांची भेट झाली. त्यांच्याकडे मी माझ्या मुलाला ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनिंग मधून मग आम्हाला असं काही समजून गेलं की आमचं आयुष्य उजळून गेलं. नैसर्गिक शेतीची कास धरण्याबरोबरच त्यांनी आपला मोर्चा देशी गोवंश सांभाळण्याकडे आणि तो आर्थिक दृष्ट्या नफा देणारा बनवण्याकडे वळवला. मी दंतमंजन तयार केलं, साबण तयार केला, असे बरेच प्रोडक्ट तयार करत गेलो आणि माझ्या गावातच मी याची विक्री करायला लागलो. ह्याच्यातून मला गाईचा खर्च जाऊन उत्पादन मिळायला लागलं. आणि मग त्यावेळेस मी विचार केला की खरोखरच भाकड गाय आपल्याला शेतकऱ्यांना एक वरदान आहे. मग मी त्यावेळेस शरद जोशींना त्यावेळेस उत्तर दिलं की एक भाकड गाय आम्हाला शेतकऱ्यांना कमीत कमी महिन्याला 10,000 रुपयाचं उत्पन्न देऊ शकते आणि जास्तीत जास्त एक गाय आम्हाला 50,000 रुपयाचं उत्पन्न देऊ शकते. हा अभ्यास माझा 2015 मध्ये झाला. तळेकरांसाठी भाकड गायींचं शेण आणि गोमूत्र हेच 2 अत्यंत उपयुक्त घटक प्रक्रियेसाठी उरले होते. त्यातूनच त्यांना 4 पैशांची मिळकत होणार होती. मग त्यांनी शेण गोमूत्रापासून वेगवेगळी किमान 10 ते 12 औषधं बनवायला सुरुवात केली. भाकड गायीपासून तिच्या शेण गोमूत्रापासून सुरुवातीला मी दंतमंजन हा प्रोडक्ट तयार केला दात घासण्यासाठी. गायीच्या गौरीपासून दंतमंजन तयार होते. याच्यापासून कुठल्याही प्रकारचा दाताचा आजार होत नाही, दात दुखत नाही, दात हलत नाही, दात किडत नाही, तोंडाची दुर्गंधी येत नाही, अशा प्रकारचे हे प्रोडक्ट तयार होते. दुसरं मी हा साबण तयार केला गाईच्या गोबर रसापासून आणि हा साबण त्वचेच्या विकारासाठी 1 नंबर आहे. ज्याला सुरमा, नायटा, चेहऱ्यावरती काळे वांग, डाग, मुरुम, फुटकुळ्या अशा प्रकारचे जे त्वचेचे आजार आहेत हे सगळे ह्या साबणापासून दूर होतात. आणि दुसरं एक मी वेदनाशामक तेल तयार केलं गाईच्या गोमूत्रापासून, आयुर्वेदिक काही त्यात वनस्पती टाकून
त्याच्यामुळं जुनाट सांधेदुखी, गुडघा, कंबर, पाठ, मणका, मान ह्या अशा सर्व आजारावर हे गाईच्या गोमूत्रापासून बनवलेलं हे एक नंबरचं वेदनाशामक तेल आहे. असे काही अनेक प्रकारचे प्रोडक्ट मी गाईच्या शेणगोमूत्रापासून बनवतो. तळेकरांनी शहरातला ग्राहक शोधण्याऐवजी सुरुवातीला पंचक्रोशीतल्या बाजारात जाऊन दंतमंजन, साबण, शॅम्पू विकायला सुरुवात केली. हळूहळू त्याचा दर्जा लोकांच्या पसंतीला उतरू लागला. आज त्यांच्याकडे 10 भाकड गाई, 5 दुभत्या गाई आणि 6 लहान मोठी वासरं आहेत. त्यांना यापासून दररोज अवघं 5 ते 7 लिटर दूध मिळतं. तर यापासून तूप तसंच औषधी पदार्थ बनवले जातात. तर एका गाईपासून दररोज किमान 10 किलो शेण आणि 5 लिटर गोमूत्र मिळतं. एकूण दररोज 150 किलो शेण आणि 50 लिटर गोमूत्र औषधं आणि शेतीच्या निविष्ठा बनवण्यासाठी कामी येतं. मी झिरो बजेट नैसर्गिक आध्यात्मिक शेती करतो सुभाष पाळेकरांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्यामुळे माझा उत्पादन खर्च अगदी टोटल शून्यच झाला आणि माझा उत्पादनचा विक्री दुप्पट ते तिप्पट दराने आज विक्री करत आहे. माझा जोड गहू मी पिकवला. आमच्या करमाळ्याचे तहसीलदार संजय पवार यांनी माझा जोड गहू 8,000 रुपये क्विंटलनं कॅनडामध्ये त्यांच्या पाहुण्यांना पाठवला आणि मी लापशी बाय प्रोडक्ट बनवून 30 रुपयाला पाव किलो विकतो. म्हणजे 120 रुपये किलो माझा जोड गहू विकतो आणि मला लागणारा खायला भाजीपाला सगळा मी नैसर्गिक पद्धतीने पिकवतो. तळेकरांनी गेल्या 2 वर्षात 10 देशी भाकड गायींच्या शेण गोमूत्राच्या भरवशावर 5 लाख रुपयांचं कर्ज फेडलं. 5 लाख रुपयांच्या किमतीचा गोठा बांधला आणि कुटुंबाचं अर्थकारण सावरलं. सध्या महिनाकाठी त्यांच्या 60 ते 70 हजार रुपयांच्या वस्तू विकल्या जात आहेत. तर त्यातून 20,000 रुपयांचा खर्च वगळता अंदाजे महिनाकाठी 50 हजारांचा निव्वळ नफा मिळतोय. सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला खरा, मात्र त्याबद्दलचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देता आले नाही. त्यामुळे अनेक गायी या पुन्हा एकदा कसायाकडे जाताना पाहायला मिळत आहेत. मात्र करमाळा तालुक्यातील केम गावातल्या परमेश्वर तळेकर यांनी अशा भाकड गायींचा संगोपन करून स्वतःचा विकास साधला आहे. वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट्स तयार करून त्यांनी लाखोंचं उत्पन्नही कमवलेलं आहे. तळेकरांकडे अवघी 3.5 एकर शेती आहे. या शेतीसाठी त्यांना एका नव्या पैशाची निविष्ठा विकत आणावी लागत नाही. शेतीत चारा आणि धान्य पिकांचं उत्पन्न ते घेत असतात. त्यातून वार्षिक 1 लाख रुपयांची मिळकत होते. देशी गाईच्या शेणापासून तयार होणाऱ्या दंतमंजन आणि धूप कांडीला चांगली मागणी आहे. देशी गाईंचं शेण जाळल्यास त्यापासून ऑक्सिजन निर्माण होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. देशी गाईच्या शेणापासून बनवलेली ही धूप कांडी आहे. ह्या धूप कांडीमध्ये एक ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन हे धूर नसून हे गाईच्या म्हणजे गाईची ताकद बघा काय. आता प्रयोग दाखवतो मी तुम्हाला. धूर फक्त सरळ रेषेत आला किती लांबून ओढते आणि ह्या धुरापासून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. दम्याचा एखादा पेशंट जर याच्या पुढे उभा गेला तर त्याला एक असं वाटणार की ऑक्सिजन घेत राहू. आमच्या घरी एकदा शुद्धरलॅमचा शास्त्रज्ञ आला होता. त्याला धुराची एनर्जी होती. मग त्याला त्यावेळेस मी म्हणलं बाबा आमच्याकडे एक प्रयोगशाळा आहे, आम्ही तुला याचं दाखवतो की आमची गाय कार्बन सोडत नाही, ऑक्सिजन सोडते. ते म्हणलं कसं शक्य आहे. म्हणलं दाखवतो. त्यानंतर प्रयोगशाळा म्हणलं छपराकडे बघायला लागला. मला या छपरामध्ये कुठं असणार प्रयोगशाळा. त्याला ज्यावेळेस दाखवलं तर तो 4 तास उठला नाही इथून आमच्या घरातून. त्याला ते पटलं आणि धूर त्याला घेत राहावं वाटलं एकदम असं. त्याला दंतमंजनच्या भट्टी पुढे सुद्धा उभा केला. या धूपच्या अगोदर दंतमंजनच्या गावऱ्या पेटवल्या आम्ही. त्या गावऱ्याच्या ह्याच्यात त्याला धुरात उभा केला होता. तर त्याला ते असं डोकं धरून तो घेत राहायचा. मी म्हणलं सर उठा बास. नाही म्हणलं मला मस्त वाटायला लागले. आज तळेकरांना भाकड गाई आणि 3.5 एकर शेतीपासून वार्षिक किमान 4 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. शिवाय कुटुंबातल्या 5 सदस्यांना पूर्ण वेळ रोजगार मिळालाय. त्यामुळे भाकड देशी गाय शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष असल्याचा त्यांचा दावा आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये जगत असणाऱ्या लोकांना अतिशय फायदेशीर ठरत आहे. मी स्वतः गेल्या 2 वर्षापासून त्यांचं प्रोडक्ट वापरतो. माझ्या चेहऱ्यावरती संपूर्ण काळे डाग होते, काळे वांग होते. पण त्यांचा मी गोमय साबण जो आहे गाईच्या शेणापासून तयार केलेला तो दैनंदिन वापरतो. त्यामुळे चेहऱ्यावरचे सगळे डाग गेले. आणि अगोदर मी दंतमंजन त्यांचं वापरत नव्हतो, ब्रशचा वापर करायचो. पण अगदी दात भरपूर दुखायचे आणि
त्यांचं दंतमंजन मी ज्यावेळेसपासून वापरतोय त्यावेळेसपासून दात संपूर्ण दुखत नाहीत आणि तोंड सगळं फ्रेश होतं. हा माझा 2 प्रोडक्टचा स्वतःच्या जीवनामध्ये झालेला फायदा आहे. वार्षिक 4 लाखांचा नफा कमवून देणाऱ्या या भाकड गाईच मला सांभाळत असल्याचं तळेकर सांगतायत. भाकड देशी गाई शेती आणि मानवी आरोग्यासाठी अतिशय मोलाच्या असल्याचं तळेकर आवर्जून सांगतात. गाई आता आम्हाला सांभाळतात, आम्ही नाही गाईला सांभाळत. खरोखर एक भाकड गाई काय आहे हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं. आता माझा जो प्रॅक्टिकली प्रयोग आहे तो शेतकऱ्यांनी पाहावा आणि गावागावात मी जसं करतो तसं प्रत्येक शेतकऱ्यानं करावं. शेतकऱ्यासाठी हा एक जोड व्यवसाय आहे. ह्याच्यासाठी कुठलं साधन सामुग्री लागत नाही, भांडवल लागत नाही, मशिनरी लागत नाही. मी सुरुवात शून्यातून केली आणि आज माझं व्यवस्थित कुटुंब आहे. मला पहिलं तर आरोग्य मिळालं. गाई सांभाळल्यापासून, भाकड गाई सांभाळल्यापासून माझं आरोग्य चांगलं झालं. मला 3 टाइम चांगलं जेवायला मिळायला लागलं आणि माझ्या घरात आज कुणीही आजारी नाही. हल्ली शेतकरी देशी गीर गाय आणि तिच्या बक्कळ दुधाच्या मागे लागलाय. हजारो रुपये किमतीच्या देशी गायी विकत घेतल्या जातात. या ऐवजी भाकड गायी सांभाळून त्यांच्या शेण गोमूत्राचा मानवी आणि शेतीच्या आरोग्यासाठी शास्त्रशुद्ध वापर करण्याकडे नव्या पिढीनं भर द्यायला पाहिजे. केवळ देशी गायींचं शेणच देशात प्रदूषणमुक्त शेती करण्याचा राजमार्ग दाखवणार असल्याचं एक छोटंसं उदाहरण तळेकरांनी दाखवून दिलंय. सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. या आपल्या मातीतल्या रामदेव बाबांचं आपण जर ऐकलं आणि त्यांचं अनुकरण केलं तर मला वाटत नाही की या सगळ्यामध्ये कुठेतरी आपले जे शेतकरी आहेत त्यांना मृत्यूच्या दाढेत आणि गायींना कसायाच्या हातात जायची वेळ येऊ शकते.